म्हणून आपण कोराडी दत्त इथे आपण बघितलं असाल इथे सोलर लावलेला आहे. या सोलरवरच आता ही चार्जिंग होणार आहे. त्यामुळं 1 मेगावॉटचा सोलर प्रोजेक्ट ऑलरेडी या ठिकाणी आहे. या बसेस इथे चार्ज होणार 250 किलोमीटर पर एका चार्जिंगनी आणि 30 मिनिटात एक बस चार्ज होणार आहे. त्यामुळं सोलरचाही प्रोजेक्ट आहे आणि आधुनिक आणि ॲडव्हान्स जे देशातली जगातली सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती यामध्ये वापरल्या गेली आहे. 3,994 कोटी रुपयाचा अंतिम आराखडा मिहानचा आता पूर्ण झाला आहे. त्याला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. त्यातले 2500 कोटी रुपये आता खर्च झाले आहे. उरलेले पैसे जे आहेत शिवणगाव आहेत, आपलं खापरी, कलकुई, जयगाव, तेलारा ह्या ज्या गावाच्या पुनर्वसनाचे प्रश्न ते पूर्ण झालेले आहेत. काही प्रश्न शिल्लक आहे. 12.5% वगैरेचे पैसे द्यायचे ते आम्ही देणार आहोत. यावर्षी 160 कोटी, पुढच्या वर्षी 560 कोटी आम्ही देणार आहोत. निश्चितपणे मिहानचा जे संकल्प स्वप्न होतं तो आम्ही पूर्ण करतो आहे. एक मोठी रोजगाराची संधी मिहानमध्ये उपलब्ध होत आहे आणि आता तिथे ऑपॉर्च्युनिटी फार वाढलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात उद्योजक येत आहे. स्वतः मुख्यमंत्री आणि नितीन गडकरीची लक्ष टाकत आहे आणि आता ते आपला विदर्भ ॲडव्हान्टेजमध्ये जे आता इंडस्ट्री एक्सपो झाला त्यामध्ये सुद्धा मोठा बूट नागपूरला मिळाला आहे.